त्याच्यावरती नाहीये, ते रिक्त आहे पद, ते भरण्यासाठी मी सांगितलंय, जेणेकरून जनसंपर्क कार्यालयातून जो काही कारभार चालतो त्याच्यावरती नियंत्रण राहील. मुंबई क्षेत्रामध्ये सध्या 10% पाणी कपात करण्यात आलेली आहे, परंतु आपण पाहतोय मुंबई क्षेत्रातील जे धरण आहे त्या धरणामध्ये जो साठा आहे तो पुरेसा असा साठा आता निर्माण झालेला आहे. पाऊस मधून मधून पडत असतो, त्यामुळे तो साठा निर्माण झालेला आहे. तर ती कुठेतरी 10% जी पाणी कपात केलेली आहे ती कमी करण्यात येईल येत्या काळामध्ये. हा फार महत्त्वाचा प्रश्न तुम्ही मला केलाय. आपण एल निनोचा प्रभाव यावेळी होता, पण परमेश्वराची कृपा होती आपल्यावरती. जुलै महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये खूप मोठा पाऊस पडला, जवळपास महिन्याभराचा पाऊस पडला, ज्यामुळे आपले जे कॅचमेंट आहेत वॉटरचे ते बऱ्यापैकी भरले गेले. पण गतवर्षीप्रमाणे आपण मे महिन्यामध्ये पाणी कपात डिक्लेअर करतो. आपण 1 मेला डिक्लेअर करतो, परंतु यावेळी मी 15 मेला डिक्लेअर करायला सांगितली. ती 100% असते. ती आता ह्या क्षणी आता आजच्या डेटला ती 90% पर्यंत आपण कंप्लीट केलेली, 10% आपली बाकी राहिलेली आहे. त्यामुळे 10% जरी आपले कॅचमेंट पूर्ण भरलेले असले तरी पण आपली 10% पाणी कपात ही कंप्लीट झाल्यानंतर आपण ती काढून टाकतो पूर्ण. परंतु मला ह्या निमित्ताने हे सांगायचं की एल निनोचा प्रभाव आहे हा पुढील अजून 2 वर्षासाठी आहे. यावर्षी पाऊस पडला, उशिरा पडला, पण तो पडला, चांगला पडला. पुढच्या वर्षी तो कधी पडेल हे आपल्याला माहीत नाही, म्हणून ह्याच्यावरती पण आता मी काम करायला सुरुवात केलेली आहे. तर ज्या ज्या ठिकाणी आपले कॅचमेंट आहे, म्हणजे तानसा असेल, भातसा असेल, त्या ठिकाणी फॉरेस्टची लँड त्याला लागू नये. तर आपण पाणी अडवा आणि पाणी जिरवा ही जी संकल्पना, म्हणजे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी जलयुक्त शिवार ही संकल्पना राबवलेली आहे. परंतु आता मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढते. मुंबईच्या पाण्याच्या डिमांड्स असतील, सगळ्या डिमांड्स त्या पण तेवढ्याच मोठ्या ह्याने वाढतात आहे, कारण मुंबईमध्ये टोलेजंग इमारती होतात आहे, लोकसंख्या मोठी होते आणि सगळ्यांना पाणी देणं हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे. म्हणून अशा ठिकाणी आपण पाणी अडवा, पाणी जिरवा ही संकल्पना मी आणण्याच्या तयारीत आहे, जेणेकरून त्याच्या बाजूला एक छोटे छोटे आपण काय म्हणू त्याला, तलाव असतील, ज्याच्यामध्ये ट्रीटमेंट करून, म्हणजे पाणी त्याच्यामध्ये अडवलं जाईल, ते झिरपलं जाईल आणि ते त्या कॅचमेंटमध्ये पोचलं जाईल, जेणेकरून कितीतरी टक्के पाण्याचा साठा आपल्याला मिळेल. माझा हाच प्रयत्न आहे की मे पण नाही, जून महिन्यापर्यंत आपण जितकं होईल तेवढं खेचूया. म्हणजे जो पाणी कपात आपण 1 तारखेला करतो तो मी 15 वरती आणला, 15चा सुद्धा मला 30 वर न्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून मे महिन्यामध्ये पण मुंबईकरांना पाण्याचा आस्वाद घेता आला पाहिजे. म्हणून ह्याच्यासाठी बरेच प्रयत्न आता आपल्याकडनं चालू आहेत. आज जुहू समुद्र किनाऱ्याची चौपाटीची पाहणी केलेली आहे. यापुढे देखील जुहूच समुद्र किनारा नाही, पण मुंबईचे जे पण समुद्र किनारे आहेत त्यावरती असं तुमचं लक्ष राहील, प्रशासनावरती वचक राहील? 100% प्रशासन आपलं खूप चांगलं काम करतं. आपण प्रशासनाचं या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत केलं पाहिजे. त्यांच्या मेहनतीला आपण खरोखर मानलं पाहिजे. आज तुम्ही बघितलं 24/7 प्रत्येक DMCना बोलवा, वॉर्ड ऑफिसरना बोलवा, अधिकाऱ्यांना बोलवा, ऑन द स्पॉट ते फील्डवरती उभे आहेत. त्यामुळे अशा पद्धतीचं जे विरोधक प्रशासनाच्या नावाने जे सारखे ओरडत बसतात, काम नाही करत, मला नाही दिसत आहे. प्रत्येक अधिकारी आमचं काम करतोय, मेहनत करतोय. महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे मॅडम आज रस्त्यावर उतरून त्या पाहणी करतात आहे. प्रत्येक ठिकाणी फुटपाथ आपण फ्री करतोय. त्यांच्या 25 वर्षाच्या काळामध्ये सगळा राडारोडा आता साफ करायचं काम आम्ही करतोय. आज दादरसारखं स्टेशन आज कित्येक वर्षानंतर फ्री झालं आहे. हा फार मोठा चमत्कार मुंबईकरांसाठी आहे. फार पूर्वीची मुंबई लोक बघतात आहे. इतके चांगले उपक्रम पण आल्यापासून आपण राबवतोय. आता आपण झेन नेक्स्ट फेलोशिप ती आता आपण करायला घेतली हातामध्ये. आमच्या वचननाम्यामध्ये होतं की आम्ही जे आपले झेनझी आहे त्या मुलं जी शिकलेली आहे, जी घरी बसलेली आहे, त्यांची कॉम्पिटिटिव्ह स्पर्धा घेऊन त्यांना आपण फेलोशिपमध्ये घेऊन त्यांना 61,500 महिन्याचा पगार असणार. अशा पद्धतीने प्रत्येक खात्यामध्ये, प्रत्येक विभागामध्ये आपण आपल्या त्या तरुण मुलांना संधी देणार आहोत. इतकी मोठी संधीसुद्धा आपण तयार करतोय. मला वाटतं ही संकल्पना आमचे मुंबई अध्यक्ष अमित साटमजी यांची आहे. त्यांच्या इनोव्हेटिव्ह आयडियाज ते नेहमी आमच्याबरोबर डिस्कस करत असतात आणि त्या करून सुद्धा ते घेत असतात हिरिरीने की हे झालं पाहिजे. अशा पद्धतीच्या सगळ्या चांगल्या संकल्पना आदरणीय आपले मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या काही चांगल्या चांगल्या संकल्पना आहे. काल 22 आपण BSTचे डेपो त्याचा प्रस्ताव पास करून आज तुम्हाला माहिती आहे मुंबई महानगरपालिकाची BST किती तोट्यामध्ये आहे. आपण नेहमी बोलतो पैशाचं सोंग हे बोलून होत नाही, ते आपल्याला ते करून लोकांना त्याची फॅसिलिटी द्यावी लागते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.